फक्त 8 दिवसात कंबरदुखी व सांधेदुखीमध्ये पुन्हा ताकद मिळवा. नमस्कार मंडळी. 40 ओलांडल्यानंतर महिला आणि पुरुषांमध्ये कंबर सतत ठणठणणे, सकाळी उठल्यावर पाठीचा कणा कडक होणे किंवा खाली वागताना मणक्यात तीव्र कळ येणे, यामागचं खरं गुपित तुम्हाला माहीत आहे का? अनेकदा आपण या कंबरदुखीला वय वाढलंय किंवा कष्टाचं काम झालं आहे असं म्हणून दुर्लक्ष करतो आणि पेनकिलर गोळ्या घेऊन वेदना दाबण्याचा प्रयत्न करतो. पण 90% लोकांना हे ठाऊकच नसतं की ही कंबरदुखी वेळेवर थांबली नाही तर पुढे जाऊन उठणे, बसणे आणि चालणेसुद्धा कठीण होऊन बसते. पण घाबरायचं मुळीच कारण नाही. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 40 नंतर कंबरदुखी आणि सांध्याचा कडकडपणा मुळापासून घालवणारे 20 अत्यंत सोपे व दमदार उपाय. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी हा प्रयोग कोणी करावा आणि कोणी काळजी घ्यावी हे सुद्धा स्पष्ट सांगणार आहोत. 1. गव्हाच्या चपातीत ज्वारी बाजरीचे पीठ. योग्य पद्धत. फक्त गव्हाची चपाती खाण्याऐवजी गव्हाच्या पिठात थोडे ज्वारी किंवा बाजरीचे पीठ मिसळा. फायदा. ही चपाती पचायला अतिशय हलकी होते, यामुळे पोटात गॅस होत नाही आणि सांध्यांना व मणक्यांना आवश्यक असलेले खनिजे थेट मिळतात. कसे करावे? रोजच्या दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणात हे मिश्र धान्याची भाकरी किंवा चपाती खावी. 2. पांढरे तीळ आणि गूळ. कॅल्शियमचा खजाना. योग्य पद्धत. पांढऱ्या तिळात दुधापेक्षा 5 पटीने जास्त कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि झिंक असते. फायदा. हे मणक्याच्या हाडांची घनता वाढवते आणि 40 नंतर कंबर किंवा पाठीच्या हाडांची होणारी झीज वेगाने थांबवते. कसे घ्यावे? रोज सकाळी नाश्त्यानंतर 1 चमचा भाजलेले पांढरे तीळ आणि थोडासा गूळ व्यवस्थित चावून खावा. 3. रात्री कमरेला व मणक्याला तिळाच्या तेलाने मसाज. योग्य पद्धत. कमरेच्या स्नायूवर ताण आल्याने किंवा शरीरात वात वाढल्याने पाठीत तीव्र कळ येते. फायदा. कोमट तिळाच्या तेलाने मसाज केल्यास कंबरेभोवतीचे स्नायू शीतल होतात, रक्ताभिसरण सुधारते आणि सकाळचा कडकडपणा गायब होतो. कसे घ्यावे? झोपण्यापूर्वी 5 मिनिटे कोमट तिळाच्या किंवा मोहरीच्या तेलाने कमरेला आणि मणक्याला खालून वरच्या दिशेने हलका मसाज करावा. 4. मेथी दाण्याचे कोमट पाणी. वातशामक उपाय. योग्य पद्धत. आयुर्वेदानुसार कंबर आणि सांधे दुखणे हे शरीरात वात बिघडल्यामुळे होते. मेथी दाण्यात वातशामक गुणधर्म असतात. फायदा. हे मणक्यातील आणि कमरेतील सूज कमी करून सकाळी उठल्यावर जाणवणारा कडवटपणा दूर करते. कसे घ्यावे? रात्री 1 चमचा मेथीदाणे 1 ग्लास पाण्यात भिजवा. सकाळी ते पाणी कोमट करून प्या व मेथीदाणे चावून खा. 5. शेवग्याच्या शेंगा आणि पानाची भाजी. योग्य पद्धत. शेवग्याची पाने आणि शेवग्यामध्ये मुबलक कॅल्शियम, व्हिटॅमिन सी आणि अँटी इन्फ्लेमेटरी घटक असतात. फायदा. ही भाजी कमरेतील नसांची जळजळ व सूज कमी करते आणि पाठीच्या मणक्यातला आतून ताकद देते. कसे घ्यावे? आठवड्यातून किमान 2 वेळा शेवग्याचे आटण, सुकी भाजी किंवा अळीत शेवगा टाकून खावा. 6. 1 ताजे पेरू किंवा सफरचंद. योग्य पद्धत. पिकलेला पेरू किंवा सफरचंदात मुबलक फायबर आणि व्हिटॅमिन सी असतं. फायदा. व्हिटॅमिन सी असल्याशिवाय शरीर कॅल्शियम शोषून घेऊ शकत नाही. पेरू किंवा सफरचंद खाल्ल्याने कॅल्शियम थेट मणक्याच्या हाडापर्यंत पोहोचते. कसे घ्यावे? रोज दुपारी जेवण झाल्यानंतर 1 ताजा पेरू किंवा सफरचंद मीठ न लावता सावकाश चावून खावे. 7. 5 ते 10 मिनिटाचे कोवळे ऊन. व्हिटॅमिन D3. योग्य पद्धत. आपल्या त्वचेखाली सूर्यप्रकाश पडल्यावर व्हिटॅमिन D3 तयार होते. फायदा. व्हिटॅमिन डी शिवाय हाडे कॅल्शियम शोषून घेत नाहीत, ज्यामुळे कमरेची हाडे पोकळ होतात. कोवळ्या उन्हामुळे कंबरदुखी दूर राहते. कसे करावे? सकाळी 8 वाजेपूर्वी 5 ते 10 मिनिट पाठीवर आणि कमरेवर कोवळे ऊन पडून द्यावे. 8. मखाना तुपात भाजून खाणे. योग्य पद्धत. मखाना हा कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि प्रथिनांचा हलका, अत्यंत आणि स्वास्तिक स्रोत आहे. फायदा. हा पचायला अतिशय हलका असतो आणि 40 नंतर कमरेत येणारा अशक्तपणा व कडवटपणा दूर करतो. कसे घ्यावे?
संध्याकाळी 1 वाटी मकाना थोड्याशा गाईच्या तुपात आणि जिऱ्यात भाजून खावा. 9. वरणात लसणाची कडक फोडणी. योग्य पद्धत. लसूण हा निसर्गातील सर्वात मोठा वातनाशक असून कमरेतील युरिक ॲसिड व सूज कमी करतो. फायदा. लसणाचा नित्यनियमित वापरल्याने मणक्यातील लवचिकता वाढते आणि वागताना किंवा बसताना होणारी कंबरदुखी थांबते. कसे करावे? रोजच्या वरणाला किंवा पालेभाजीला 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या ठेचून कडक फोडणी द्यावी. 10. हळदीचे दूध आणि काळी मिरी नैसर्गिक पेनकिलर. योग्य पद्धत. हळदीतील कर्फ्यू हे पेनकिलर सारखे काम करते, तर काळी मिरी हे शरीरात शोषून घेण्यास मदत करते. फायदा. रात्री कमरेत होणाऱ्या वेदना, मणक्यातील सूज आणि दिवसभराचा थकवा हे दूध वेगाने कमी करते. कसे घ्यावे? रात्री झोपण्यापूर्वी 1 ग्लास कोमट दुधात अर्धा चमचा हळद आणि चिमूटभर काळी मिरी टाकून प्या. 11. 1 ताजे संत्रे किंवा मोसंबी. योग्य पद्धत. संत्रे किंवा मोसंबीमध्ये नैसर्गिक शर्करा, इलेक्ट्रोलाइट्स आणि व्हिटॅमिन सी भरपूर असते. फायदा. 40 नंतर दुपारी कमरेत आणि पाठीत जाणवणारा जडपणा, आळस व थकवा पदार्थ दूर करतो. कसे घ्यावे? दुपारी 4 वाजता चहा पिण्याऐवजी 1 ताजे संत्रे किंवा मोसंबी खावी. 12. भिजलेले बदाम आणि अक्रोड. योग्य पद्धत. बदामात व्हिटॅमिन सी, ई तर अक्रोडमध्ये व्हिटॅमिन 3 फॅटी ॲसिड असतं. फायदा. हे मणक्याच्या सांध्यामधील नैसर्गिक ओलावा आणि चिकटपणा टिकवून ठेवतात व नसांना लवचिक बनवतात. कसे घ्यावे? रात्री 4 बदाम आणि 1 अक्रोड भिजवून सकाळी त्याची टरफले काढून चघळून खावी. 13. दुपारच्या जेवणात ताजे दही किंवा ताक. योग्य पद्धत. ताज्या दह्यामध्ये आणि ताकात पचनास हलके असलेले कॅल्शियम व प्रोबायोटिक्स असतात. फायदा. पचनक्रिया सुधारल्यामुळे अन्नातील पोषक तत्वे थेट कमरेच्या स्नायूपर्यंत पोहोचतात आणि हाडाची ताकद टिकून राहते. कसे घ्यावे? दुपारी जेवणासोबत 1 वाटी ताजे दही किंवा जिरेपूड टाकलेलं 1 ग्लास ताक प्यावे. 14. मोड आलेले वाफवलेले मूग व हरभरे. योग्य पद्धत. मोड आलेल्या धान्यामध्ये मुबलक प्रमाणात प्रोटीन, फायबर आणि जीवनसत्वे असतात. फायदा. हे कंबरेच्या आणि पाठीच्या स्नायूंना मजबूती देतात, ज्यामुळे जास्त वेळ उभे राहिल्यामुळे कंबर गळून जात नाही. कसे घ्यावे? सकाळी नाश्त्यात 1 वाटी मोड आलेले मूग किंवा हरभरे हलके वाफवून खावेत. 15. खजूर आणि कोमट दूध. योग्य पद्धत. खजूरमध्ये आयर्न, व्हिटॅमिन B6 आणि नैसर्गिक शर्करा असते. फायदा. हे शरीरातील नवीन रक्त तयार करण्यास मदत करते, ज्यामुळे कमरेच्या नसामध्ये ताकद भरून निघते आणि अशक्तपणा दूर होतो. कसे घ्यावे? रात्री झोपण्यापूर्वी 1 ग्लास दुधात 2 मऊ खजूर उकळून ते दूध प्यावे. 16. जेवण झाल्यानंतर अर्धा चमचा अळशी. योग्य पद्धत. अळशीच्या बियामध्ये भरपूर प्रमाणात ओमेगा 3 फॅटी ॲसिड असतात. फायदा. हे मणक्यातील आणि सांध्यातील दाह कमी करते आणि 40 नंतर शरीरातील हार्मोन्सचे संतुलन राखते. कसे घ्यावे? दुपारच्या जेवणानंतर अर्धा चमचा भाजलेली अळशी व्यवस्थित चावून खावी. 17. भाजलेले काळे चणे म्हणजेच फुटाणे. योग्य पद्धत. भाजलेले काळे चणे हे प्रोटीन आणि फायबरचा सर्वात मोठा, सोपा व स्वस्त स्रोत आहे. फायदा. हे पचायला अतिशय हलके असतात आणि संध्याकाळच्या वेळी कमरेत व पाठीत जाणवणारा थकवा दूर करतात. कसे घ्यावे? संध्याकाळी लहानसहान भूक लागल्यावर 1 मूठ भाजलेले काळे चणे चावून खावेत. 18. 3 मिनिटाचा हलका स्ट्रेचिंग सराव. योग्य पद्धत. कमरेच्या स्नायूंना मोकळ्या करण्याची ही एक अतिशय सोपी आणि सुरक्षित पद्धत आहे. फायदा. यामुळे पाठीच्या मणक्यातील ताण मोकळा होतो आणि कमरेतील लचक किंवा कळ येणे पूर्णपणे थांबते. कसे करावे? जमिनीवर पोटावर झोपून हाताच्या आधारे छाती हलकी वर उचला आणि 5 ते 10 सेकंद दाबून पूर्वस्थितीत या. असे 3 ते 4 वेळा करा. खाली वागताना आणि बसताना योग्य काळजी. योग्य पद्धत. अनेक जण जमिनीवर वस्तू उचलताना थेट कमरेतून वागतात, ज्यामुळे मणक्यावर अचानक मोठा ताण पडतो. फायदा. योग्य पद्धतीने बसल्यास कंबर दुखणे आणि मणक्यावर ताण येणे 90% टाळता येते. कसे करावे? कोणतेही वस्तू उचलताना आधी गुडघ्यात वाका आणि मग ती उचला. तसेच बसताना पाठीचा कणा नेहमी सरळ ठेवा. कोणी नक्की घ्यावे आणि कोणी काळजी घ्यावी. 1.
कोणी नक्की करावे? ज्यांना 40 नंतर कंबर सतत ठणकते किंवा मणक्यात कटकटपणा जाणवतो, ज्यांना खाली वाकताना किंवा जास्त वेळ उभे राहिल्यावर पाठीत सहसा वेदना होतात, ज्यांना सकाळी उठल्यावर कंबर जड वाटते किंवा लचक भरल्यासारखे वाटते. 2. कोणी काय काळजी घ्यावी? किडनीचे रुग्ण, ज्यांना डॉक्टरांनी पोटॅशियम कमी सांगायचे निर्देशन दिले आहेत, त्यांनी फळांचे सेवन डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच करावे. तर मंडळी, कंबरदुखी हे वयाचे लक्षण आहे म्हणून शांत बसू नका. आजच यातील किमान 3 ते 4 सोपे बदल स्वतःच्या आयुष्यात करा आणि अवघ्या आठवड्याभरात कंबराच्या वेदनांमध्ये कमालीचे फरक अनुभवा. उद्यापासून तुम्ही यातील कोणती सवय सुरू करणार आहात ते कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत व आवर्जून शेअर करा. काळजी घ्या, निरोगी राहा. धन्यवाद.